गुड मॉर्निंग दोस्तों। आज आपण निघालेलो आहे विठुरायाचं दर्शन करायला। असं म्हणतात की आज विठुरायांना बोलावल्याशिवाय योग येत नाही। आज आमचा योग आलेला आहे वाटतं। आता जेवण वगैरे घेतलेलं आहे, कुठेतरी मस्तपैकी रिलॅक्स रस्त्याकडेला जेवण वगैरे करायचं आणि नंतर विठुरायाचं दर्शन करायला जायचं। खरंच आहे ते म्हणतात विठुरायाने बोलावल्याशिवाय कोणाचाच योग येत नाही। आज आमचा योग आलेला आहे, आम्ही निघालेलो आहे विठुरायाचं दर्शन। आपण आलेलो आहे CNG भरायला। लाईन आहे, बघूया एक 10 ते 15 मिनिट लागतील। चला आज आपण जाऊया पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन करायला। आळंदीतून पालखी निघणार आहे 20 का 21 तारखेला असं काहीतरी आहे, बघूया। चला पंढरपूरचं दर्शन घेऊया विठुरायाचं। ओके चालतं, तिथेच भेटूया आपण। आता आपण आलेलो आहे आता पंढरपूर इथून 30 किलोमीटर आहे। त्याच्या अगोदरच जेवण करायला थांबलेलो आहे आपण। घरून आणलेलं आहे जेवण, मस्त मजा येते रोडच्या कडेला असेच वातावरणात जेवण वगैरे करायला, मस्त मजा येते, लय भारी वाटतं। आणि त्यात फॅमिलीसोबत जेवण रस्त्याच्या कडेला भरपूर मजा येते। आता काय पंढरपूर 30 किलोमीटर राहिलेलं आहे इथून आता। भरपूर मजा येते। तुम्ही बी या काहीतरी असं वनभोजन करायला मस्त मजा येते। बघा जेवण सगळेजण करत बसलेलं आहे आम्ही। इथून पंढरपूर आहे काय 30 किलोमीटर आहे। इथं आलो आहे बघा चंद्रभागेच्या तीरी बसला विठोहरी। मस्त वाटतं चंद्रभागेच्या तीरी आल्यानंतर, मस्त बघा पाणी वगैरे भरपूर आहे चंद्रभागेला आत्ता तरी, सध्या तरी। तर आज किती तारीख आहे बघा, तुम्हाला सांगतो, आज 12 तारीख आहे, 12 जून। मस्त वाटतं, पाणी वगैरे, वातावरण बी थंड आहे, जास्त गरमी नाही आहे, जास्त थंडी बी नाही आहे। म्हणजे आभाळ वगैरे आलेला आहे पण पाऊस वगैरे नाही आहे इथं अजिबात, अजून तर नाही आहे। आज आहे बघा 12 जून। इथं आता हातपाय वगैरे धुणार आणि दर्शन घ्यायला जाणार आहे आम्ही, बघूया। चंद्रभागेला बघा पाणी, भरपूर पाणी आहे तसं, होडी वगैरे चालतात बसून आपलं
जे पर्यटक येतात दर्शन घ्यायला विठुरायाचं, ते आपलं आम्ही बी बसलेलो आहे इथं बघा निवांत चंद्रभागेच्या तीरी सगळी फॅमिली वगैरे बसलेलं आहे. आपण निघालेलो आहे विठुरायाचं दर्शन घ्यायला. हे विठुरायाचं मंदिर पुढंच आहे आपल्या. आपण पोचलेलो आहे मुख्य द्वारपाशी विठुरायाच्या. आपण इथून आलेलो आहे बघा चंद्रभागेच्या इथून. आपण इथून येऊन मग इथं थांबलेलो आहे. आपलं ते मोबाईल वगैरे कुठं ठेवायचं काय ठेवायचं. बघा इथं मोबाईल लॉकर आहे बघा. मोबाईल मंदिराच्या आत चालत नाही. मोबाईल कोणीही घेऊन जाऊ नका. मोबाईल घेतला तर तुम्हाला एंट्री आत येणार नाहीत. आणि मुखदर्शनासाठी आम्ही गेलेलो आहे. इथून मुखदर्शनाला जायचं या गेटमधून. मुखदर्शन करायचं असेल तर मुखदर्शन करून आम्ही निघालेलो आहे. हे बघा मेन मुख्य द्वार. तिथून एंट्री नसती आपली. बाहेरून पाया पडायचं जायचं. पण आम्ही आतून गेलेलो होतो. मुखदर्शन आतून आहे.